दरम्यान नीट पेपर फूट प्रकरणी अपडेट एक समोर येते, म्हणजे मनीषा वाघमारेला पुण्यातील विशेष सीबीआय न्यायालयात हजर करण्यात आलं आणि सीबीआयच्या न्यायालयानं वाघमारेला ट्रान्झिट रिमांड दिलेला आहे। मनीषा वाघमारेला उद्या दिल्लीच्या सीबीआय न्यायालयात हजर केलं जाण्याची शक्यता आहे। मनीषा वाघमारेला गुरुवारी अटक झाली होती। नीट परीक्षेच्या विद्यार्थ्यांना गोळा करून त्यांना प्रश्नपत्रिका उपलब्ध करून आणि आमिष दाखवल्याप्रकरणी मनीषा वाघमारेला पुण्यातून अटक झालेली आहे। बिबवेवाडी परिसरातून पोलिसांनी अटक केली। आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी पुण्यातले प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडनं। अक्षय, उद्या दिल्लीच्या सीबीआय कोर्टात मनीषा वाघमारेला हजर केलं जाईल, अधिक काय माहिती? गिरीश, खरं तर काल आपण जर पाहिलं तर मनीषा वाघमारेला काल पुण्यात अटक करण्यात आलेली आहे। सीबीआयने ही अटक केल्यानंतर दिवसभर आज मनीषा वाघमारेची चौकशी सुद्धा झाली आणि त्यानंतर विशेष सीबीआय न्यायालयात तिला हजर करण्यात आलं होतं आणि विशेष सीबीआय न्यायालयाने वाघमारेला ट्रान्झिट रिमांड जी आहे ती दिलेली आहे। ट्रान्झिट रिमांड याचाच अर्थ आहे की उद्या दिल्लीच्या सीबीआयच्या न्यायालयात वाघमारेला हजर केलं जाऊ शकतं। सीबीआय तिची कस्टडी मागू शकतं, पण सगळ्यात महत्वाचा अपडेट आहे की आज दिवसभर सीबीआयची जी चौकशी आहे ती वाघमारेकडनं पूर्ण झालेली आहे आणि यानंतरचा ट्रान्झिट रिमांड घेतल्यानंतरच उद्या दिल्लीच्या न्यायालयामध्ये वाघमारेला हजर केलं जाईल। अक्षय, आणि आता मनीषा वाघमारेच्या चौकशीत काय आणखी माहिती समोर येते ते बघणं खूप महत्वाचं आहे। तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद।